मुलगा आणि मुलगी कितीही हुशार असू द्यात तरीही म्हातारपणात स्वाभिमानानं राहायचं असेल तर नक्की काय करायला हवं याचीच ही कथा आहे. नक्की ऐका. आई, या घराचा सातबारा आता उदयच्या नावावर कर, कारण सध्या तोच तुझी काळजी घेतो आहे. माझ्या मुलीचं हे वाक्य कानावर पडताच माझं रक्त अगदी सळसळून उठलं. मी स्वयंपाकघरात उभी राहून चपात्या लाटत होते. क्षणातच माझा हात थांबला. हातातलं लाटणं मी इतकं घट्ट पकडलं की बोटांच्या नसांवरही हिरवट अशा रेषा ठळक दिसू लागल्या. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि डोळ्यांच्या कडा ओलवल्या, तरी त्या अश्रूंना बाहेर पडू दिलं नाही. सगळं आतल्या आत ढकलून तो रविवारचा दिवस होता. सकाळची वेळ. सगळं कुटुंब नाश्त्यासाठी डायनिंग टेबलभोवती जमलं होतं आणि माझा जावई उदय नाईक आपल्या आई विजयाताईंसोबत माझ्याच घरात, माझ्याच स्वयंपाकघरात बसून माझ्या संपत्तीवर योजना आखत होता. माझं नाव विद्या पवार, वय 55, पुण्यात हिंजवडी रोडवर श्रीराम कॉलनी सेक्टर 9 मी राहते. 30 वर्ष मी सरकारी महिला महाविद्यालयात मराठी साहित्य शिकवलं. 3 वर्षापूर्वी निवृत्त झाले. लोक मला पाहून म्हणतात की एक बेसहारा विधवा आहे, जिला आता आपल्या मुलीच्या सासरच्या लोकांवरच अवलंबून राहावं लागतं. पण त्यांना कुठं ठाऊक होतं माझ्या नवऱ्यानं शंकररावांनी माझ्यासाठी काय काय व्यवस्था करून ठेवल्या आहेत. त्यांना हेही माहीत नव्हतं की 30 वर्ष प्रत्येक सोमवारी ते ज्या बँकेच्या शाखेत जात असत तिथे नेमकं काय जपून ठेवलेलं होतं. पण ही गोष्ट सांगण्याआधी मी तुम्हाला सांगणार आहे. येणाऱ्या 6 महिन्यात माझ्या जावयानं आणि त्याच्या आईनं काय काय पाहिलं, कसं त्यांचं संपूर्ण काटकारस्थान उघडकीस आणलं आणि कसं त्यांनी मला एक भोळी अशक्त म्हातारी समजलं होतं, तेच लोक माझ्यासमोर गुडघे टेकवत विवश झाले. आणि कसं माझ्या नवऱ्यानं आपल्या मृत्यूपूर्वीच माझ्या 4ही बाजूंनी अशी भक्कम भिंत उभी केली होती जी कोणीही पाडू शकणार नव्हतं. जर तुमच्याही आयुष्यात कधी आपल्या माणसांनी फसवलं असेल, जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुमच्या कष्टाच्या पैशावर दुसऱ्यांची नजर आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या गावचं नाव नक्की लिहा. मला जाणून घ्यायचं आहे कोणकोणत्या भागातून हा आवाज ऐकला जातो आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग मी ही गोष्ट सुरुवातीपासून सांगते. शंकरराव आणि माझं लग्न 28 वर्षापूर्वी झालं. तेव्हा मी 25 वर्षाची होते आणि सरकारी शाळेत शिकवत होते. शंकरराव पोस्ट ऑफिसमध्ये क्लार्क म्हणून काम करत होते. आमचं लग्न अतिशय साध्या पद्धतीने झालं होतं. ना भव्य आयोजन, ना दिखावा, फक्त दोन्ही कुटुंबातील मोजकी आणि जवळची माणसं. लग्नानंतर काही दिवसातच शंकरराव मला पुण्याला घेऊन आले. रामनगरच्या कॉलनीतल्या एका छोट्याशा भाड्याच्या घरात आम्ही राहायला लागलो. 2 खोल्या, लहानसं स्वयंपाकघर आणि एक छोटीशी बाल्कनी. त्या बाल्कनीत बसून आम्ही दोघं संध्याकाळचा चहा पित असत आणि दिवसभरात घडलेल्या छोट्या मोठ्या गोष्टींवर अगदी मनमोकळ्या गप्पा मारत असू. शंकरराव अतिशय साध्या आणि सरळ स्वभावाचे होते. ते फारसं बोलत नसत, पण जे काही करत ते विचारपूर्वक करत. त्यांची एक सवय मात्र मी कधीही विसरू शकले नाही. प्रत्येक सोमवारी ते पहाटे उठत, आंघोळ करून नीट तयार होत, देवाला नमस्कार करत आणि बँकेत जात. मी कधी विचारलं तर ते फक्त एवढंच म्हणायचे, थोडं काम आहे. मी त्यांना कधीच हा प्रश्न विचारला नाही, कारण मला त्यांच्यावर अगदी पूर्ण विश्वास होता आणि त्यांनी कधीच तो विश्वासही मोडला नाही. लग्नाला 3 वर्ष पूर्ण झाल्यावर आमच्या मुलीचा प्राजक्ताचा जन्म झाला. तो दिवस आमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस होता. आजही आठवतं. हॉस्पिटलमध्ये जेव्हा मी तिला पहिल्यांदा कुशीत घेतलं तेव्हा शंकररावांच्या डोळ्यात अश्रू आले होते. ते म्हणाले होते, विद्या, आपण आपल्या मुलीला खूप शिकवायचं आहे. मला कितीही कष्ट करावे लागले तरीही चालतील, पण माझ्या मुलीला उत्तम शिक्षण हे मिळायलाच हवं. आणि खरंच शंकररावांनी आपलं ते वचन शब्दशः पूर्ण केलं. प्राजक्ता शाळेत जाऊ लागल्यानंतर आम्ही दोघांनी तिच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष दिलं.
मी स्वतः तिला शिकवत होते तर शंकरराव संध्याकाळी तिच्याबरोबर बसून गणिताचे प्रश्न सोडवत होते. त्यांना गणित विषयाची विशेष आवड होती. हळूहळू प्राजक्ताचा अभ्यासात मन रमू लागलं आणि ती शाळेत पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण होऊ लागली. प्राजक्ता 10वीत असताना आम्ही एक महत्त्वाचा निर्णय घेतला. आता स्वतःचं घर घ्यायचं. भाड्याच्या घरात राहून जवळजवळ 16 वर्षे झाली होती. शंकररावांनी आपल्या फंडातून थोडे पैसे काढले. मीही माझ्या साठवलेल्या पैशांमधून काही रक्कम जोडली आणि अखेर पुण्यात रामनगर सेक्टर 9मध्ये आम्ही एक 3 खोल्यांचं घर खरेदी केलं. घर फार मोठं नव्हतं, पण आमच्यासाठी अगदी पुरेसं होतं. 3 खोल्या, एक स्वयंपाकघर, एक लहानसं ड्रॉइंग रूम आणि समोर एक छोटीशी बाग. त्या बागेत शंकररावांनी गुलाब आणि चाफ्याची झाडं लावली होती. प्राजक्ताचं शिक्षण सुरूच होतं. 12वीत तिला 97% गुण मिळाले. त्यानंतर तिनं कॉम्प्युटर सायन्समध्ये प्रवेश घेतला. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तिचं ॲडमिशन केलं. कॉलेजची फी जास्त होती, पण शंकरराव ठामपणे म्हणाले होते, मुलीच्या शिक्षणावर खर्च केलेला पैसा कधीच वाया जात नाही. मीही ट्युशन क्लासेस घ्यायला सुरुवात केली. शाळेतून घरी आल्यानंतर संध्याकाळी मुलांना शिकवत असे. त्या पैशातूनच आम्ही प्राजक्ताचं संपूर्ण शिक्षण पूर्ण केलं. त्या तंगीच्या काळातसुद्धा शंकरराव प्रत्येक सोमवारी बँकेत जायचे. मुसळधार पाऊस असो, कडाक्याचं ऊन असो किंवा एखादा सण, सोमवारी बँकेत जाणं त्यांनी कधीच चुकवलं नाही. मी कधी विचारायची, एवढं कोणतं महत्त्वाचं काम असतं? तेव्हा ते हसत म्हणायचे, विद्या, हे सगळं तुझ्यासाठी आहे. तुझ्यासाठी? प्राजक्ताचं शिक्षण पूर्ण झालं आणि तिला एका नामांकित IT कंपनीत नोकरी मिळाली. आम्हाला अपार अभिमान वाटत होता. आमची मुलगी आता स्वतःच्या पायावर उभी राहिली होती. त्या दिवशी शंकरराव फारच आनंदी होते. त्यांनी प्राजक्ताला मिठीत घेतलं आणि म्हणाले, प्राजक्ता बाळा, आता तू स्वतंत्र आहेस. तुझं आयुष्य तुझ्या इच्छेनुसार जग. दिवस पुढे सरकत गेले. 2 वर्षानंतर प्राजक्तानं आम्हाला सांगितलं की तिला एक मुलगा आवडतो, उदय नाईक. तो रिअल इस्टेटचा व्यवसायात होता. आम्ही दोघंही थोडे अस्वस्थ झालो, पण प्राजक्ता म्हणाली, मी उदयवर खूप प्रेम करते आणि त्याच्यासोबत मी आनंदी आहे. मुलीच्या आनंदासाठी आम्ही लग्नाला होकार दिला. उदय आणि त्याची आई विजयाताई पहिल्यांदा आमच्या घरी आल्या. तेव्हाच मला काहीतरी विचित्र वाटलं. उदय गोड बोलत होता, पण त्याच्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं. तो आमचं घर अगदी बारकाईनं निरखत होता. विजयाताईही प्रत्येक गोष्टीकडे अशा नजरेनं पाहत होत्या जणू काही हिशोब लावत आहेत. त्यांनी थेट विचारलं, या घराची किंमत किती आहे? केव्हा खरेदी केलं आणि घर कोणाच्या नावावर आहे? हे प्रश्न ऐकून मला अस्वस्थ वाटलं, पण शंकरराव शांतपणे सगळ्यांची उत्तरं देत होते. हे घर आम्हा दोघांच्या नावावर आहे, ते अगदी ठामपणे म्हणाले. प्राजक्ता आणि उदयचं लग्न अतिशय साध्या पद्धतीनं झालं. प्राजक्ताची कोर्ट मॅरेज करण्याची इच्छा होती आणि तसंच त्यांनी केलं. लग्नानंतर दोघंही भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहायला लागले. आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर. सुरुवातीचे काही महिने सगळं काही सुरळीत चालू होतं. प्राजक्ता आनंदी दिसत होती, पण अचानक सगळंच बदलून गेलं आणि तो बदल फारच भयावह होता. तो बुधवारचा दिवस होता. जानेवारी महिना, कडाक्याची थंडी पडली होती. शंकरराव दूध आणण्यासाठी आपल्या स्कूटरवरून बाहेर गेले. घड्याळात रात्रीचे 8 वाजले होते. मी स्वयंपाकघरात भांडी घासत होते. तेवढ्यात कोणीतरी दरवाजा जोरजोरात वाजवू लागलं. मी साडीच्या पदराला हात पुसत दरवाजा उघडला. समोर शेजारचे पाटील काका उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर भीती अगदी स्पष्ट दिसत होती. श्वास घाईघाईनं चालू होता आणि ते थरथरत्या आवाजात ते म्हणाले, विद्या बाळा, पटकन हॉस्पिटलमध्ये चल. शंकरचा अपघात झाला आहे. त्या क्षणी माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी अवाक होऊन त्यांच्याकडे पाहत राहिले. शब्द काही फुटेना. क्षणाचाही विलंब न करता मी पर्स उचलली, घराला कुलूप लावलं आणि धावत जाऊन पाटील काकांच्या गाडीत बसले. संपूर्ण रस्ताभर माझं काळीज मोठमोठ्याने धडधडत होतं. मनात एकच विचार, शंकररावांना काही झालं नसेल ना? ते ठीक असतील ना? कदाचित थोडंसं जखमी झाले असतील. पण हॉस्पिटलमध्ये पोहोचता डॉक्टरांनी जे काही सांगितलं ते ऐकून माझं अख्खं जगच कोसळून पडलं. डॉक्टर म्हणाले, आम्हाला माफ करा, आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही.
वेगाने येणाऱ्या एका ट्रकनं त्यांच्या स्कूटरला जोराची धडक दिली. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. त्यानंतर काय झालं याची मला काहीच आठवण नाही. माझ्या लक्षात एवढंच होतं की मी शंकररावांच्या मृतदेहाजवळ बसून रडत होते. तोंडातून आवाजही निघत नव्हता. प्राजक्ता आली होती, तीही रडत होती. उदय आणि त्याची आई म्हणजेच विजयाताईसुद्धा आल्या होत्या. पुढचे 2 दिवस मी अक्षरशः भानावर नव्हते. अंत्यसंस्कार झाले, पाहुणे आले गेले, सगळेच मला धीर देत होते. पण माझ्या मनाला ठाऊक होतं आता काहीच पूर्वीसारखं राहणार नाही. शंकरराव गेल्यावर मला वाटू लागलं की मी पूर्णपणे एकटी झाली आहे. 30 वर्षाच्या सोबती एका क्षणात संपली होती. मला कधीच वाटलं नव्हतं की शंकरराव माझ्या आधी निघून जातील. आम्ही दोघांनी मिळून कितीतरी स्वप्न पाहिली होती. रिटायरमेंटनंतर तीर्थयात्रेला जायचं होतं, पर्वत चढायचे होते, पण सगळंच अर्धवट राहिलं. सुरुवातीचे काही महिने फारच कठीण गेले. मी घरी एकटीच राहत होते. प्राजक्ता कधी भेटायला यायची, पण उदय तिला जास्त वेळ थांबू देत नव्हता. विजयाताईसुद्धा कधीमधी यायच्या आणि म्हणायच्या, विद्याताई तुम्ही एकट्या किती दिवस राहणार? प्राजक्ताजवळ राहायला या. पण मला माझ्याच घरात राहायचं होतं. हे घर शंकररावांच्या आणि माझ्या घामाचं होतं, माझ्या कष्टाचं घर होतं. शंकरराव गेल्यानंतर साधारणतः महिन्याभराने पोस्ट ऑफिसमधून मला एक फोन आला आणि ते म्हणाले, शंकररावांचे फंड आणि विम्याचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. जवळपास 15 लाख रुपये होते. मी ते पैसे माझ्या बँक खात्यात जमा केले आणि ठरवलं या पैशांची FD करायची. तो शंकररावांचा पैसा होता. सुरक्षित ठेवणं माझं कर्तव्य होतं. पण त्यानंतर असं काही घडलं ज्यामुळे माझे डोळे खऱ्या अर्थाने उघडले. उदय आणि विजयाताईंची खरी नियत मला कळून चुकली. शंकररावांच्या मृत्यूनंतर साधारणतः 2 महिन्यांनी एका रविवारी सकाळी उदय आणि विजयाताई आणि प्राजक्ता आमच्या घरी आली. मी स्वयंपाकघरात नाश्ता करत होते. कांदे पोहे प्राजक्ताला फार आवडायचे. मनात विचार आला, माझी मुलगी आली आहे, तिच्यासाठी काहीतरी छान करावं. आम्ही सगळे ड्रॉइंग रूममध्ये बसलो होतो. मी चहा आणि पोह्यांच्या प्लेट दिल्या. उदयनं फार प्रेमानं पोहे खाल्ले आणि मग म्हणाला, आई मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. मी म्हणाले, हां बाळा बोला ना. तो म्हणाला, आई तुम्ही एकट्या आहात. एवढ्या मोठ्या घरात एकटं राहणं तुमच्यासाठी अवघड आहे. तुम्ही आमच्याबरोबर राहायला या, आम्ही तुमची चांगली काळजी घेऊ. मी म्हणाले, बेटा ही तर खूपच चांगली गोष्ट आहे, पण मला माझ्याच घरात जास्त आराम वाटतो. या घरात माझ्या सगळ्या आठवणी आहेत. तेवढ्यात विजयाताई म्हणाल्या, ताई हे अगदी बरोबर नाही. एकट्या वृद्ध बाईनं एवढ्या मोठ्या घरात राहणं धोक्याचं आहे. उद्या काही कमी जास्त झालं तर? मी अगदी हसत म्हणाले, काहीही होणार नाही, मी अगदी ठणठणीत आहे. तेव्हाच उदय म्हणाला, आई अजून एक गोष्ट आहे. हे घर फार मोठं आहे. तुम्ही आमच्याबरोबर राहायला आलात तर हे घर भाड्यानं देता येईल. चांगलं भाडंही मिळेल. तुमच्यासाठीच फायद्याचं ठरेल. माझं डोकंच सुन्न झालं. भाड्यानं? माझं घर आणि तेही भाड्यानं? मी अगदी ठामपणे म्हणाले, नाही उदय बाळा, मला माझं घर भाड्यानं द्यायचं नाही. उदयचा आवाज थोडा कडक झाला. तो म्हणाला, आई तुमच्या लक्षात येत नाही. तुम्ही आता वृद्ध झाला आहात. एवढ्या मोठ्या घराची जबाबदारी तुमच्यासाठी कठीण आहे. तुम्हाला कुणाचीही मदत लागेल आणि तसंही हे घर आता प्राजक्ताचंही आहे. तुमच्या आणि बाबांच्या नंतर हे घर तिलाच मिळणार आहे. हे शब्द ऐकताच माझ्या अंगातलं रक्त सळसळून उठलं. मी अगदी ठाम आवाजात म्हणाले, उदय बाळा, हे घर माझ्या आणि शंकररावांच्या कष्टाचं आहे. आम्ही ते खूप मेहनतीने उभं केलं आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे घर माझंच राहणार. आणि हो, प्राजक्ता माझी मुलगी आहे. जे काही माझं आहे ते सगळं तिचंच आहे. पण अजून मी जिवंत आहे. तेवढ्यातच विजयाताई म्हणाल्या, अहो ताई, आम्ही तर फक्त तुमच्या भल्याचाच विचार करत होतो. आजकालच्या काळात कुणावरही सहज विश्वास ठेवता येत नाही. तुमच्याकडं जो काही पैसा आहे, जी काही संपत्ती आहे, ती सगळी सुरक्षित ठेवणं फार गरजेचं आहे. त्यांच्या बोलण्यातली काळजी मला वरवरची वाटली. माझ्या लक्षात आलं, या दोघांची नियत सरळ नाही. मी शांत आवाजात म्हणाले,
माझ्याकडे जे काही आहे ते पूर्णपणे सुरक्षित आहे. तुम्ही दोघंही काळजी करू नका. संपूर्ण वेळ प्राजक्ता शांत बसून होती. तिने एकही शब्द तोंडातून काढला नाही, फक्त मान खाली घालून बसली होती. ते लोक निघून गेले, पण माझ्या मनात एक अस्वस्थतेची ठिणगी पेटली. काहीतरी गडबड आहे अशी तीव्र जाणीव झाली आणि मग माझा अंदाज अगदी बरोबर ठरला. पुढील काही आठवड्यात जे काही घडलं त्यामुळे माझे डोळे अगदी पूर्णपणे उघडले. 4 आठवड्यानंतर एका शुक्रवारच्या संध्याकाळी मी अंगणात झाडांना पाणी घालत होते. तेवढ्यातच गेटजवळ एक माणूस येऊन उभा राहिला. सूट बूट घातलेला तो, आणि तो म्हणाला, "नमस्कार मॅडम, मी सुरेश, प्रॉपर्टी कन्सल्ट आहे. उदय सरांनी मला इथे पाठवलं आहे." मी विचारलं, "कशासाठी?" तो म्हणाला, "उदय सरांनी सांगितलं आहे की तुम्हाला तुमचं हे घर विकायचं आहे. मी प्रॉपर्टीची व्हॅल्यू करायला आलो आहे." हे ऐकताच माझं डोकंच फिरलं. माझं घर विकायचं आहे मी कधी म्हणाले? मी अगदी ठामपणे म्हणाले. हां, कुठला तरी गैरसमज झाला आहे. मला माझं घर विकायचं नाही. तो माणूस माझ्याकडे आश्चर्यानं पाहू लागला आणि तो म्हणाला, "पण मॅडम, उदय सर म्हणाले होते." मी मध्येच थांबवत म्हणाले, "तुमच्या उदय सरांनी तुम्हाला काय सांगितलं मला माहीत नाही, पण मला माझं घर विकायचंच नाही." तो निघून गेला. मी घरात आले आणि सरळ प्राजक्ताला फोन केला. मी विचारलं, "हे सगळं काय चाललंय प्राजक्ता? उदयनं प्रॉपर्टी एजंटला का पाठवलं?" प्राजक्तानं अडखळत उत्तर दिलं, "आई, उदयला फक्त तुझी मदत करायची होती. त्यांना वाटलं कदाचित तुला एखादं छोटं घर घ्यायचं असेल." मी अगदी ठामपणे म्हणाले, "प्राजक्ता, मी लहान मुलगी नाही. जेव्हा मला माझं घर विकायचं असेल तेव्हा मी स्वतः तो निर्णय घेईल. कोणालाही मध्ये पडायची काहीच गरज नाही." प्राजक्ता गप्प झाली. त्या रात्री मला झोप लागली नाही. मी खोलीत बसून शंकररावांचा फोटो पाहत होते. कपाटात त्यांच्या जुन्या वस्तू जशाच्या तशाच ठेवल्या होत्या. मी कपाट उघडलं. त्यांचे कपडे, त्यांची पुस्तकं, त्यांची कागदपत्रं सगळं तसंच होतं, जसं त्यांनी अगदी स्वतः नीट जपून ठेवलेलं होतं. मी जुना फोटो अल्बम काढला. लग्नाचे फोटोही पाहिले. प्राजक्ताच्या बोलण्याचे क्षण, आमच्या घराचा पहिला फोटो. प्रत्येक फोटोत शंकरराव हसत होते आणि प्रत्येक फोटोत मला एक गोष्ट जाणवली. त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी अपार प्रेम होतं. मला आठवलं, शंकरराव नेहमी म्हणायचे, "विद्या, मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. मी असो वा नसो, तू नेहमी सुरक्षित असशील." आणि त्या रात्री माझ्या मनात एक प्रश्न उभा राहिला. शंकरराव दर सोमवारी बँकेत का जात असत? 30 वर्ष, इतक्या वर्षात दर आठवड्याला असं कोणतं महत्त्वाचं काम होतं? तेवढ्यातच मी ठरवलं, मी त्या बँकेत जाणार. शंकरराव तिथे का जात होते हे मला समजून घ्यायचं होतं. मला उत्तर हवं होतं, पण त्याआधीच असं काहीतरी घडलं ज्यामुळे माझी चिंता अजूनच वाढली. दुसऱ्या दिवशी सकाळी पोस्टमन घरी आला. त्याने मला एक लिफाफा दिला. मी तो उघडला आणि पाहिलं. ती कोर्टाची नोटीस होती. मी वाचायला सुरुवात केली. नोटीसमध्ये लिहिलं होतं, किरामनगर, सेक्टर क्रमांक 9 येथील घराच्या रजिस्टरमध्ये काहीतरी गडबड आहे. कोणीतरी अर्ज दाखल केला होता. घराच्या नोंदणीवर नाव बदलणं आवश्यक आहे असा दावा करण्यात आला होता. माझे दोन्ही हात थरथरू लागले. कोणी केस केली आहे? मी खाली पाहिलं. नाव लिहिलेलं होतं उदय नाईक, म्हणजेच माझा जावई, माझ्या मुलीचा नवरा. त्यानं माझ्या विरुद्ध कोर्टात केस दाखल केली होती. क्षणभर मला इतका राग आला की फोन उचलून प्राजक्ताला लगेच कॉल करावा असंही वाटलं. पण मी स्वतःला थोडं थांबवलं. मनाशी ठरवलं, नको, आधी सगळं नीट समजून घ्यायचं आहे आणि शंकररावांनी माझ्यासाठी नेमकी कोणती व्यवस्था करून ठेवली आहे हे आधी जाणून घ्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी गुरुवार होता. मी तयार झाले, साडी नेसली, केस नीट बांधले, बॅग हातात घेतली आणि त्या बँकेच्या दिशेने निघाले. ज्या बँकेत शंकरराव गेली तब्बल 30 वर्ष दर आठवड्याला न चुकता जात होते. बँक रामनगरच्या मुख्य रस्त्यावर होती. इमारत जुनी होती, थोडीशी धुळीनं भरलेली, पण स्वच्छ आणि नीटनेटकी. मी बँकेच्या आत गेले. काउंटरवर एक व्यक्ती बसलेली होती. मी म्हणाले, "मला मॅनेजर साहेबांना भेटायचं आहे." त्यांनी नाव विचारलं.
मी शांतपणे म्हणाले. विद्या पवार. तो व्यक्ती लगेच उठून उभा राहिला आणि थेट मॅनेजरच्या कॅबिनमध्ये गेला. काही क्षणांनी तो परत येत म्हणाला, मॅनेजर साहेबांनी तुम्हाला आत बोलवलं आहे. मी कॅबिनमध्ये गेले. मॅनेजर अंदाजे 60 वयाचे होते. केस पूर्णपणे पांढरे झालेले, डोळ्यांवर चष्मा, अंगावर नीट सूट आणि मला पाहताच ते हसले. असं हसले जणू मला आधीपासूनच ओळखत होते आणि ते म्हणाले, नमस्कार विद्याजी. मी श्रीकांत पाटील. मी तुमचीच वाट पाहत होतो. माझी वाट पाहत होता? मी चकित झाले. मी विचारलं, तुम्ही माझी वाट का पाहत होता? ते गंभीर होत म्हणाले, शंकररावांनी मला आधीच सांगितलं होतं. ते म्हणाले होते, जर मला काही झालं तर विद्या नक्की इथे येईल. कदाचित काही महिन्यांनी, कदाचित वर्षानंतर, पण ती येईलच. माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. शंकररावांना माहीत होतं, त्यांना सगळं माहीत होतं की मी इथे येणार आहे. श्रीकांत साहेब म्हणाले, बसा, मी तुम्हाला सगळं सांगतो. शंकररावांनी तुमच्यासाठी काय व्यवस्था करून ठेवली आहे. मी खुर्चीवर बसले. माझं काळीज आता जोरजोरात धडधडत होतं. श्रीकांत साहेबांनी टेबलवरच्या ड्रॉवरमधून काही फाईल्स काढल्या. ते म्हणाले, विद्याजी, शंकरराव गेली 30 वर्ष दर आठवड्याला या बँकेत येत होते, तेही न चुकता. आपल्या प्रत्येक पगारातून एक ठराविक रक्कम ते इथे जमा करत होते. हळूहळू सातत्यानं त्यांनी पहिली फाईल उघडली. त्यात FDचे कागद होते. ते म्हणाले, हे पहा, तुमच्या नावावर 5 FD केले आहेत. प्रत्येक FDमध्ये 5 ते 10 लाख रुपये आहेत. एकूण रक्कम 70 लाख रुपये. माझ्या तोंडातून शब्दच फुटेना. 70 लाख? मला काहीच माहीत नव्हतं. श्रीकांत साहेबांनी दुसरी फाईल उघडली आणि त्यावर ते पुढे म्हणाले, हे इन्व्हेस्टमेंटचे अकाउंट आहे. म्युच्युअल फंड, शेअर्स. गेली 30 वर्ष ते छोट्या छोट्या रकमा गुंतवत गेले. आज त्याची किंमत 60 लाखांपेक्षा जास्त आहे. माझं डोकं आता गरगरू लागलं. आणखी 60 लाख? त्यानंतर तिसरी फाईल उघडली. LICच्या एकूण 5 पॉलिसी आहेत, सगळ्या तुमच्या नावावर. मॅच्युरिटी रक्कम 50 लाख रुपये. मग त्यांनी चौथी फाईल उघडली. गोल्ड बॉन्ड, 20 लाख रुपये. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी काहीच बोलू शकत नव्हते. श्रीकांत साहेब म्हणाले, विद्याजी, शंकररावांनी अजून एकूण मिळून 2,60,00,000 रुपयांची संपत्ती तुमच्या नावावर उभी केली आहे. आणि सगळं फक्त तुमच्या नावावर. एकही जॉईंट अकाउंट नाही. सगळं काही विद्या पवार या एकाच नावावर आहे. मी तिथेच खुर्चीवर बसून रडू लागले. 30 वर्ष शंकररावांनी गपचूप माझ्यासाठी हे सगळं केलं, मला कधीच काही न सांगता. आणि का? कारण त्यांना माहीत होतं, त्यांना काही झालं तर मला पैशांची गरज भासणार आहे. त्यांना माहीत होतं हे जग कसं आहे आणि त्यांना हेही माहीत होतं की शेवटी मला एकटीनंच उभं राहावं लागेल. श्रीकांत साहेबांनी मला पाण्याचा ग्लास दिला आणि मग म्हणाले, हेही बघा. ते आणखी एक लिफाफा काढला आणि त्या लिफाफ्यात एक चिठ्ठी होती. शंकररावांच्या हस्ताक्षरात. मी ती चिठ्ठी उघडली आणि त्यात लिहिलं होतं, माझी प्रिय विद्या, जर तू हे पत्र वाचत असशील तर याचा अर्थ मी तुझ्याबरोबर नाही. मला माफ कर. मी तुला एकटीला सोडून गेलो, पण तुला असुरक्षित ठेवलेलं नाही. 30 वर्ष दर सोमवारी मी बँकेत जात होतो. तू कधीही प्रश्न विचारला नाहीस, कधी शंका घेतली नाही. तुझा विश्वासच माझ्यासाठी सगळं काही होतं. मी प्रत्येक आठवड्याला तुझ्या भविष्यासाठी काही ना काही बाजूला ठेवत होतो. हा माझ्या प्रेमाचा पुरावा आहे. विद्या, हा सगळा पैसा तुझाच आहे, फक्त तुझा. प्राजक्ताची काळजी घे, पण कधीही कोणालाही तुझ्या संपत्तीवर ताबा घेऊ देऊ नकोस. हे तुझं कष्ट आहे, माझं कष्ट आहे. घराचे रजिस्टर पेपर्स बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले आहेत, तेही फक्त तुझ्याच नावावर. 2 वर्षापूर्वी मी माझं नाव काढून टाकलं. घर फक्त तुझंच आहे. मी एका वकिलाशी बोलून ठेवलं आहे. जर कधी कोणी तुझ्या संपत्तीवर वाईट नजर टाकली तर श्रीकांत साहेबांकडे त्या वकिलाचा नंबर आहे. ते तुझी मदत करतील. मला माहीत आहे तू खंबीर आहेस. आजवर प्रत्येक संकटाला तू अगदी सामोरी गेली आहेस. पुढेही जाशील. माझ्यावर विश्वास ठेव. मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. तुझा शंकर.
मी ते पत्र वाचत होते आणि वाचता वाचता हुंदके देत रडत होते. शंकररावांनी सगळा विचार करून ठेवला होता. सगळा काही त्यांना माहीत होतं मला काय हवं आहे. त्यांना माहीत होतं मला कसं सुरक्षित ठेवायचं आहे. श्रीकांत साहेब म्हणाले, विद्याजी, शंकरराव खूपच दूरदर्शी विचारांचे होते. त्यांनी तुमच्यासाठी प्रत्येक गोष्टीची व्यवस्था करून ठेवली आहे. आता तुम्ही निश्चिंत राहा. मी डोळ्यातलं पाणी पुसलं आणि म्हणाले, श्रीकांत साहेब, मी तुमची मनापासून आभारी आहे. तुम्ही शंकररावांना खूप मदत केलीत. ते अगदी शांतपणे म्हणाले, हे माझं कर्तव्य होतं. आणि विद्याजी, अजून एक गोष्ट, शंकररावांनी मला एका वकिलाचा नंबर दिला होता. कधी तुम्हाला कायदेशीर मदत लागली तर हा नंबर वापरा. ते म्हणत त्यांनी मला एक कार्ड दिलं आणि त्यावर लिहिलं होतं. त्यावर त्या वकिलाचा नंबर लिहिला होता. मी ते कार्ड पर्समध्ये ठेवलं आणि बँकेतून बाहेर पडले. त्या क्षणी माझी पावलं हलकी झाली होती. माझी मान नकळत उंचावली होती. आता मला अगदी स्पष्टपणे कळलं होतं शंकररावांनी माझ्यासाठी काय केलं होतं. त्यांनी मला एकटीला सोडलेलं नव्हतं. त्यांनी मला भक्कम बनवलं होतं. घरी पोहोचल्यावर मी एक कप चहा बनवला. चहाचा कप हातात घेतला आणि माझ्या खोलीत जाऊन बसले. विचारांचा गराडा मनात दाटून आला. उदयनं माझ्या विरुद्ध केस केली होती. तो समजतोय की मी एक विधवा आहे जिला सहज घाबरवता येईल. पण आता परिस्थिती बदलली होती. आता माझ्याजवळ ताकद होती, माझ्याजवळ साधनं होती, माझ्याजवळ शंकररावांनी दिलेली सुरक्षितता होती. मी मनाशी ठाम निर्णय घेतला. आता मी गप्प बसणार नाही. आता मी लढणार आणि अगदी ठामपणे उभी राहणार. दुसऱ्या दिवशी मी आता अधिवक्ता मिहिर आपटे यांना फोन केला. मी त्यांना सगळी हकीकत सांगितली. उदयने दाखल केलेली केस, त्याने पाठवलेले प्रॉपर्टी एजंट आणि सगळं काही. मिहिरजी म्हणाले, विद्याजी, तुम्ही अगदी योग्य वेळी फोन केला आहे. या केसला काहीच अर्थ नाही. घर पूर्णपणे तुमच्या नावावर आहे. रजिस्टरमध्ये कुठलीही गडबड नाही. मी याचं उत्तर तयार करतो. क्षणभर थांबून ते पुढे म्हणाले, आणखी एक गोष्ट, मी उदय नाईक यांचा संपूर्ण बॅकग्राऊंड तपासतो. जर तो फसवणूक करत असेल तर अजून बऱ्याच गोष्टी समोर येतील. मी म्हणाले, ठीक आहे. 2 आठवड्यांनी मिहिरजींनी मला ऑफिसमध्ये बोलवलं. मी तिथे गेले. मला पाहताच ते म्हणाले, विद्याजी, खूपच महत्त्वाची माहिती मिळाली आहे. त्यांनी काही कागद माझ्यासमोर ठेवले आणि ते म्हणाले, उदय नाईक यांच्या रिअल इस्टेट कंपनीवर प्रचंड कर्ज आहे. त्याच्यावर 30 लाखांचं कर्ज आहे. 3 लोकांकडून पैसे उधार घेतले आहेत आणि अजून परत केलेले नाहीत. त्याच्यावर फसवणुकीच्या 2 केसेसही सुरू आहेत. माझे डोळे विस्फारले. उदयवर 30 लाखांचं कर्ज आणि प्राजक्ताला याची कल्पनाही नसेल. मिहिरजी पुढचे कागद दाखवतच म्हणाले, आणि हे बघा, तुमच्या सह्या खोट्या केल्या आहेत. कोर्टानं पाठवलेल्या नोटिशीत जे कागद जोडलेले आहेत त्यावर तुमच्या बनावट सह्या आहेत. ते अगदी ठामपणे म्हणाले, आणि पूर्ण आखलेला तो कट आहे. आणि हा कट म्हणजे सरळ सरळ तो केलेला एक गुन्हेगारी अपराध आहे. ते पुढे म्हणाले, विद्याजी, तुम्हाला वाटत असेल तर आपण ताबडतोब पोलीस तक्रार करू शकतो. उदयला अटकही होऊ शकते. मी क्षणभर विचार केला आणि मग म्हणाले, नको, आत्ताच नको. पहिल्यांदा मला त्याचा सामना करायचा आहे. सत्य प्राजक्तासमोर यायला हवं. तिचे डोळे उघडायला हवेत. तिला कळायला हवं तिनं नेमकं कोणाशी लग्न केलं आहे. त्यावर मिहिरजी म्हणाले, जसं तुम्हाला हवं तसं करूया. पण विद्याजी, जरा सावध राहा. अशी माणसं काहीही करू शकतात. मी फक्त मान डोलावली आणि परत घरी आले. त्या रात्री मला झोप काही केल्या येईना. डोळे मिटले तरी मन जागच होतं. मी सतत विचार करत होते, उदयला त्याची लायकी कशी दाखवायची आणि सत्य कशा पद्धतीने उघड करायचं. पुढच्याच रविवारी पुन्हा उदय आणि विजयाताई आणि प्राजक्ता माझ्या घरी आले. यावेळी उदयचा आवाज अधिकच कठोर झाला होता. नाश्ता झाल्यानंतर तो म्हणाला, आई, मी तुमच्या घराची किंमत काढली आहे. या घराची किंमत जवळपास 1,20,00,000 रुपये आहे. जर आपण हे घर विकून एखादा छोटासा फ्लॅट घेतला तर उरलेल्या पैशातून प्राजक्ताचं भविष्य सुरक्षित करता येईल. मी शांत आवाजात म्हणाले, उदय बेटा,
हे घर विकलं जाणार नाही, मी याच घरात राहणार आहे. तेव्हा विजयाताई पुढे म्हणाल्या, ताई तुम्ही खूपच हट्टी आहात. आम्ही तुमच्या भल्यासाठी बोलतोय. म्हातारपणात तुम्हाला आमची गरज लागेल. तुम्ही एकट्या राहू शकत नाही. मी अगदी ठामपणे म्हणाले, मी एकटी आहे पण असह्य नाही. एक लक्षात ठेवा. उदयचा आवाज अचानक वाढला आणि तो म्हणाला, आई तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न का करत नाही? हे घर प्राजक्ताचंही आहे आणि मी तिचा नवरा आहे. त्यामुळे या घरावर माझाही तितकाच अधिकार आहे. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, उदय, या घरावर तुमचा कोणताही अधिकार नाही. हे घर फक्त माझं आहे. रजिस्टरमध्ये फक्त माझंच नाव आहे, विद्या पवार. तो चिडून म्हणाला, पण हे घर बाबांच्या नावावरही होतं ना? मी अगदी शांतपणे उत्तर दिलं, नाही. शंकररावांनी 2 वर्षापूर्वी त्यांचं नाव कमी केलं. आता हे घर पूर्णपणे माझंच आहे. उदयचा चेहरा आता लालबुंद झाला. तो ओरडत म्हणाला, तुम्हाला कसं माहीत? तुम्ही कधी रजिस्टर पाहिलंच नाही. मी अगदी हसत म्हणाले, मी पाहिलं आहे. ते बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलं होतं. मी स्वतः बँकेत जाऊन पाहिलं आहे. तेव्हा विजयाताई म्हणाल्या, मग काय झालं? तुमच्या मुलीचा अधिकार आहेच ना? तुमच्यानंतर हे सगळं तिचंच तर होणार आहे. तर आत्ताच का देत नाही? मी अगदी ठामपणे म्हणाले, जेव्हा मी मरणार तेव्हा अजून मी जिवंत आहे आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे घर माझंच राहणार. उदय उठून उभा राहिला. रागाने तो म्हणाला, आई तुम्ही फार स्वार्थी आहात. तुम्ही फक्त स्वतःचा विचार करता, तुमच्या मुलीचा नाही. तेव्हा मीही उभी राहिली आणि म्हणाले, मी माझ्या मुलीबद्दल खूप विचार करते. म्हणूनच मला वाटतं तिच्या कष्टाच्या पैशावर दुसऱ्या कोणाचाही ताबा नसावा. उदय रागाने निघून गेला. विजयाताईही त्याच्या पाठीमागे निघून गेल्या. प्राजक्ता मात्र मागेच उभी राहिली. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मी विचारलं, प्राजक्ता बाळा, तू ठीक आहेस ना? ती म्हणाली, आई मला माहीत नव्हतं उदय असा आहे. मला माफ कर. मी म्हणाले, बाळा अजूनही उशीर झालेला नाही. अजूनही तू योग्य निर्णय घेऊ शकतेस. ती काहीच बोलली नाही, गपचूप निघून गेली. त्या दिवसानंतर 2 आठवडे कोणीही आलं नाही. मी प्राजक्ताला अनेकदा फोन केला पण तिनेही फोन उचलला नाही. मला काळजी वाटू लागली आणि मग एका रात्री 10 वाजता कोणीतरी माझा दरवाजा वाजवला. मी दरवाजा उघडला तर समोर प्राजक्ता उभी होती. तिच्या चेहऱ्यावर माराचे रोण होते. ओठातून रक्त वाहत होतं. साडी फाटलेली होती. माझं काळीज जोरजोरात धडधडू लागलं. मी थरथरत विचारलं, प्राजक्ता हे काय झालं? हे सगळं काय आहे? ती आत आली आणि माझ्या पायावर कोसळून रडू लागली आणि रडतच म्हणाली, आई मला माफ कर. माझ्याकडून फार मोठी चूक झाली आहे. मला माफ कर. मी तिला उठवलं, सोफ्यावर बसवलं आणि स्वयंपाकघरातून बर्फाचं पाणी घेऊन आले. रुमालानं हलक्या हातानं तिचा चेहरा पुसतच विचारलं, तुझ्यावर कोणी हात उचलला? ती रडत म्हणाली, उदयने. आज तो दारू पिलेला होता. तो मला धमकी देत होता. तुझ्या आईला समजाव आणि घर आपल्या नावावर करायला सांग. मी ओरडून म्हणाले, आई अगदी बरोबर बोलते. पण त्यानं माझ्यावर हात उचलला. माझ्या मुलीच्या डोळ्यातलं पाणी पाहून माझं रक्त सळसळू लागलं. मी विचारलं, आणि तुझ्या सासूबाई? प्राजक्ता म्हणाली, त्या तिथेच उभ्या होत्या, काहीच बोलल्या नाहीत. फक्त उभं राहून सगळं बघत होत्या. मी ठामपणे म्हणाले, प्राजक्ता आता खूप झालं. आजपासून तू इथेच माझ्याबरोबर राहणार. ती घाबरून म्हणाली, पण आई. मी तिचा शब्दच तोडला. पण काही नाही. ज्या माणसानं तुझ्यावर हात उचलला अशा माणसाबरोबर तुला एक क्षणही राहायची गरज नाही. त्या रात्री प्राजक्ता माझ्याच घरी थांबली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी वकिलांना फोन केला. मी त्यांना सगळं सांगितलं. ते शांतपणे ऐकत राहिले आणि मग म्हणाले, विद्याजी आता वेळ आलेली आहे. आता आपल्याला ॲक्शन घ्यायलाच हवी. प्राजक्ताच्या वतीनं उदयला घटस्फोटाची नोटीस पाठवली. ती नोटीस पाठवावी लागेल आणि त्याच्याविरुद्ध घरेलू हिंसाचाराची केसही दाखल करावी लागेल. मी ठामपणे म्हणाले, जे करायचं आहे ते करा. पण आता मी माझ्या मुलीला त्या माणसाजवळ कधीच पाठवणार नाही. तेव्हा वकील म्हणाले, आणखी एक गोष्ट. आता वेळ आली आहे की उदयला त्याची लायकी दाखवावी. दुसऱ्या दिवशी मी उदय आणि विजयाताईंना घरी बोलवलं.
ही सगळी माझीच योजना होती. मला हवं होतं की ते दोघंही माझ्यासमोर बसावेत आणि मी त्यांच्या कटकारस्थानाचा एक एक पडदा तो उघड करावा. ती रविवारची दुपार होती. उदय आणि विजयाताई आले. दोघांच्याही चेहऱ्यावर राग अगदी स्पष्ट दिसत होता. उदय थेट विचारू लागला, प्राजक्ता कुठे आहे? तिला घरी यायचं नाही का? मी अगदी शांत पण ठाम आवाजात म्हणाले, प्राजक्ता आता इथेच राहणार आहे, तुझ्याबरोबर नाही. तेव्हा विजयाताई संतापून म्हणाल्या, हे ठरवणाऱ्या आता तुम्ही कोण? प्राजक्ता आता उदयची बायको आहे. मी म्हणाले, आधी तुम्ही दोघं बसा, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. ते दोघंही सोफ्यावर बसले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आता गोंधळात बदलत होता. मी माझ्या बँकेतून काही कागदपत्र काढली आणि म्हणाले, बँकेतून आणलेली ती कागदपत्र मी बॅगेतून बाहेर काढली आणि नंतर म्हणाले, उदय, तुला वाटतं ना की मी एक मूर्ख, असहाय्य, विधवा म्हातारी आहे? तुला वाटतं तू मला घाबरवू शकतोस, माझी संपत्ती हडप करू शकतोस, पण तू फार मोठी चूक करत होतास. मी पहिला कागद त्याच्यासमोर ठेवला आणि हे बघ, हे माझ्या घराचे रजिस्टरचे कागद आहेत. फक्त माझ्या नावावर विद्या पवार. या घरावर तुझा कोणताही अधिकार नाही. उदयचा चेहरा पांढरा फटक पडला. दुसरा कागद पुढे सरकावला आणि म्हणाले, हे बघ माझ्या बँक अकाउंटचे स्टेटमेंट. फिक्स्ड डिपॉझिट, इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स आणि असे मिळून एकूण 2,60,00,000 रुपये. सगळं माझ्याच नावावर. माझा नवरा शंकरराव 30 वर्ष माझ्यासाठी बचत करत होते आणि तुला वाटत होतं मी एक असहाय्य विधवा आहे? विजयाताईंच्या तोंडातून शब्दच फुटेना. मी तिसरा कागद त्याच्यासमोर ठेवला आणि हे बघ म्हणाले, तुझ्या कर्जाचं पूर्ण डिटेल, 30,00,000 रुपये. 3 लोकांकडून घेतलेलं, अजूनही तू कर्ज फेडलेलं नाही. 2 फसवणुकीचे गुन्हे, तुझी कंपनी पूर्णपणे बुडालेली आहे आणि अशा अवस्थेत तू माझ्या संपत्तीवर डोळा ठेवून होतास. उदय उडी मारून उभा राहिला. हे सगळं खोटं आहे. तू ही माहिती कुठून आणलीस? मी अगदी शांतपणे म्हणाले, खाली बस. अजून माझं संपलेलं नाही. नाईलाजानं तो परत सोफ्यावर बसला आणि मी चौथा कागद त्याच्यासमोर ठेवला. आणि हे बघ, खोट्या सह्या, माझ्या नावानं बनावट कागद, कोर्टात खोटे दस्तऐवजी सादर केलेस. हा सगळा माझ्याविरुद्ध कट आहे. हा गुन्हा आहे, क्रिमिनल अपराध आहे. मी 5वा कागद त्याच्या पुढे ठेवला आणि म्हणाले, हे बघ, डोमेस्टिक व्हायलन्सची केस असंच म्हणतात. प्राजक्तानं तुझ्याविरुद्ध तक्रारही केली आहे. तू तिच्यावर हात उचललास. हे सगळं घरेलू अत्याचारात मोडतं. उदयचा चेहरा घामाघूम झाला. माझं ऐकून घ्या, तो कातरपणे म्हणाला. मी ठामपणे उत्तर दिलं, नाही, आता तू ऐकून घे. मी पुढे म्हणाले, 30 वर्ष मी एका शाळेत शिक्षिका होते. हजारो मुलांना शिकवलंही आहे. आयुष्यभर कष्ट केले. माझ्या नवऱ्यानेही कष्ट केले. आम्ही आमच्या मुलीला सर्वोत्तम शिक्षण दिलं. आणि तू एक निकम्मा, कर्जबाजारी, हिंसक प्रवृत्तीचा माणूस आहेस. तुला वाटलं तू आमच्या कष्टाच्या पैशावर ताबा मिळवशील, पण तू चुकीचा होतास. विजयाताई घाबरून म्हणाल्या, जरा आमचं ऐकून घ्या. मी त्यांच्याकडे पाहून म्हणाले, शांत बसा, तुमच्याशी नंतर बोलेन असं म्हणाले आणि मी उदयकडे पाहिलं आणि नंतर म्हणाले, आता मी तुला 2 पर्याय देते. पहिला म्हणजे शांतपणे घटस्फोटाच्या कागदावर सही कर. प्राजक्ताला कधीही त्रास देऊ नकोस आणि आपल्या आयुष्यात पुढे निघून जा. दुसरा पर्याय म्हणजे मी पोलिसात तुझ्याविरुद्ध फसवणूक आणि डोमेस्टिक व्हायलन्सची केसेस दाखल करेन. तुझी उरलेली रिअल इस्टेट कंपनी बंद पडेल आणि तुझं नाव संपूर्ण पुण्यातही बदनाम होईल. उदयचे हात आता थरथरत होते. तो कापऱ्या आवाजात म्हणाला, मला थोडा वेळ द्या. मी ठामपणे म्हणाले, तुला 1 आठवडा देत आहे. घटस्फोटाच्या कागदावर सही कर आणि प्राजक्तापासून कायमचा दूर राहा. आणि जर पुन्हा कधी या घराकडे वाकडी नजर टाकलीस तर थेट पोलीस ठाण्यात तुझ्याविरुद्ध तक्रार दाखल करील. तेव्हा विजयाताई त्या संतापून म्हणाल्या, तुम्ही असं करूच शकत नाही. मी अगदी शांत पण कठोर स्वरात म्हणाले, मी करू शकते, हे तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमच्या मुलाला तुम्ही समजावून सांगा. जर या सगळ्या प्रकरणात काहीही गडबड करण्याचा प्रयत्न जरी केलात
तर तुमच्या विरुद्धही मी तक्रार करायला मागे पुढे पाहणार नाही. ते दोघेही उठून उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर पराभवाचा स्पष्ट भाव दिसत होता. एक शब्दही न बोलता ते तिथून निघून गेले आणि तेवढ्यातच प्राजक्ता खोलीतून बाहेर आली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती माझ्या गळ्यात पडून म्हणाली, आई थँक्यू, तू मला वाचवलंस. मी तिला जवळ घेत म्हणाले, बाळा मी तुझी आई आहे. तुझं रक्षण करणं हे माझं कर्तव्यच आहे. दुसऱ्याच आठवड्यात उदयने घटस्फोटाच्या कागदावर सही केली. ना कोणतं भांडण ना कोणताही वाद. त्याला चांगलंच माहीत होतं घटस्फोट दिला नाही तर मी पोलीस तक्रार नक्कीच करणार होते. घटस्फोटानंतर प्राजक्ता काही महिने माझ्यासोबत राहिली आणि हळूहळू ती स्वतःला सावरू लागली. तिनं आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित केलं आणि काही महिन्यातच तिला प्रमोशनही मिळालं. पण माझं काम अजून संपलेलं नव्हतं. माझ्या मनात सतत एकच विचार येत होता, उदयला अजून शिक्षा मिळायला हवी होती. मी वकिलांना म्हणाले, उदयनं ज्या लोकांकडून कर्ज घेतलं आहे त्यांना त्याने काय केलं आहे हे माहीत व्हायलाच हवं. वकिलांनी त्या सगळ्यांना संपूर्ण माहिती दिली आणि पुढील 2 महिन्यात उदयचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. ज्याच्याकडून त्यानं कर्ज घेतलं होतं त्यांनी त्याच्यावर केसेस दाखल केल्या. कोर्टानं त्याची सगळी संपत्ती जप्त केली. त्याची रिअल इस्टेट कंपनीही बंद पडली. बँकेने त्याची गाडी जप्त केली. तो ज्या फ्लॅटमध्ये राहत होता तोही त्याला रिकामा करावा लागला. नंतर मला कळलं, उदय आणि विजयाताई श्रीरामनगरमधील एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत राहत होते. उदय आता एका रिअल इस्टेट कंपनीमध्ये ज्युनियर एजंट म्हणून नोकरी करत होता. त्याचा सगळा आता ऐशोआराम संपून गेला होता. एके दिवशी मी बाजारात गेले असताना रस्त्याच्या कडेला उभा असलेला उदय मला दिसला. तो फारच बदललेला होता. दाढी वाढलेली, कपडे मळकट आणि डोळ्यात खोल लाज. त्यानं मला पाहिलं. तो हळूच माझ्याजवळ आला आणि म्हणाला, आई मला माफ करा. माझ्याकडून फार मोठी चूक झाली. मी लोभी झालो होतो. तुम्हाला आणि प्राजक्ताला मी खूप त्रास दिला. मी शांतपणे म्हणाले, उदय मी तुला केव्हाच माफ केलं आहे. पण तू ज्या चुका केल्या आहेत ना त्याची शिक्षा तुला भोगावीच लागेल. आयुष्यात प्रत्येक गोष्टीची किंमत असते. तो उदास स्वरात म्हणाला, मला माहीत आहे. आता मी माझ्या चुकांतून शिकतो आहे. मी म्हणाले, ही चांगली गोष्ट आहे. प्रामाणिकपणे जगायचा प्रयत्न कर. तो निघून गेला. त्याला एका अशा अवस्थेत रस्त्यावर आलेलं पाहून मला कोणताही आनंद झाला नाही, पण मनाला समाधान नक्कीच वाटलं. समाधान याचं की मी माझं आणि माझ्या मुलीचं रक्षण केलं होतं. माझ्या नवऱ्याच्या कष्टाची कमाई सुरक्षित ठेवली होती. आज प्राजक्ता खूप आनंदी आहे. ती आयुष्यात पुढे निघून गेली आहे. काही दिवसांपासून ती एका मुलाला भेटू लागली आहे. तो इंजिनियर आहे, चांगल्या कुटुंबातून आलेला आणि प्रामाणिक आहे. मी त्याला भेटले आहे. मला तो आवडतो. कदाचित प्राजक्ताला पुन्हा एकदा आयुष्यातला तो खरा आनंद मिळेल. आणि मी आता माझ्या घरात शांतपणे निवांत जगते. बागेतील झाडांना पाणी घालते. संध्याकाळी बाल्कनीत बसून चहा पिते. कधीकधी मला वाटतं शंकरराव माझ्याजवळच बसले आहेत. मी माझ्या पैशातून एक छोटंसं ट्रस्ट सुरू केलं आहे. हा ट्रस्ट विधवा महिलांना मदत करतो. त्यांना कायदेशीर सल्लाही देतो. आर्थिक आधार देतो. मला वाटतं माझ्यासारखी दुसरी कोणतीही स्त्री एकटी पडू नये. कोणत्याही महिलेला कोणत्याही लोभी नात्यापासून घाबरून त्या जगावं असंही लागू नये. शंकररावांच्या मृत्यूनंतर 1 वर्ष उलटलं. तेव्हा एका सोमवारी मी पुन्हा त्या बँकेत गेले जिथे शंकरराव मागील 30 वर्ष जात होते. श्रीकांत साहेबांना भेटले आणि त्यांना सगळं सांगितलं. त्यांच्या डोळ्यात तीच हलकी हसरी चमकही आली जी मला नेहमीच उबदार वाटायची. ते म्हणाले, विद्याजी, शंकररावांना तुमचा अभिमान वाटला असता जर त्यांनी आज तुम्हाला पाहिलं असतं. तुम्ही जे काही केलं ते त्यांनी तुमच्याकडून नेहमीच अपेक्षित केलं होतं. तुम्ही खरंच खूपच खंबीर आहात. मी शांतपणे उत्तर दिलं. मी खंबीर राहू शकले कारण शंकररावांनी नेहमी माझाच विचार केला. कधीच एकटं सोडलं नाही. त्यांचा विश्वास, त्यांची काळजी, त्यांची प्रार्थना ही सगळीच ताकद मला मिळाली. श्रीकांत साहेबांनी हळूच सांगितलं, यालाच तर प्रेम म्हणतात. खरं प्रेम म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीच्या सुरक्षिततेत स्वतःला गुंतवून ठेवणं. आजही मी प्रत्येक सोमवारी त्या बँकेत जाते जसं शंकरराव जात होते.
मी बसते, थोडं शांतपणे श्वास घेत बसते आणि मनाला वाटतं शंकरराव माझ्या जवळच आहेत. मला वाटतं ते आजही माझ्याशी बोलत आहेत, मला मार्गदर्शन करत आहेत, मला बळ देत आहेत. आयुष्यात कधीकधी लढावं लागलं तर कधी आपल्या इज्जतीसाठी, कधी आपल्या हक्कांसाठी आपल्याला उभं राहावं लागतं. आपल्याला आवाज उठवावा लागतो आणि आपलं अस्तित्व स्वतःच सिद्ध करावं लागतं. मी आता 67 वर्षाची आहे, पण वय फक्त एक संख्या आहे. खरी ताकद तर आत्मविश्वासात, आपल्या निर्णयात आणि आपल्या मनाच्या दृढतेत असते. जर कधी तुमच्याबरोबर कोणी अन्याय करत असेल, तुमच्या कष्टावर जर वाईट नजर ठेवत असेल, तुमचा हक्क रौद्रपणे चालवण्याचा प्रयत्न करत असेल, तर घाबरू नका, लढा, आपला हक्क सिद्ध करा, आवाज उठवा. तुम्ही एकटे नाहीत. इज्जतीनं जगणं हे प्रत्येक स्त्रीचं आणि प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे. आपली इज्जत टिकवणं हेच खरी स्वतंत्रता आहे, हेच खरं बळ आहे. आणि हे बळ आपल्याला फक्त स्वतःवर आणि आपल्या निर्णयावर विश्वास ठेवण्यानं आहे.